आज सकाळी उठल्यावर डोळे जळजळत होते का किंवा घसा खवखवत होता म्हणजे सतत शिंका सर्दी खोकला आपण काय म्हणतो की हवामान बदलामुळे झाला असेल पण खरंच हवामान हे एकच कारण आहे की आणखीन काही म्हणजे आपण विषारी श्वास घेतोय विषारी हवा हे सुद्धा कारण आहे आणि या संदर्भातला हा आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यातून माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. आपण श्वास घेतो त्या हवेची गुणवत्ता नेमकी काय आहे. सुरुवातीला AQI म्हणजे चांगला किती आणि वाईट किती आपण समजून घेऊ. किती AQI वाईट आहे हे सुद्धा आपण रेंज बघू. 0 ते 50 म्हणजे चांगली हवा आहे, 100च्या पुढे धोक्याची सुरुवात आहे, 200च्या पुढे पार आजारांची घंटा आहे आणि 300च्या पुढे गंभीर इशारा आहे. धक्का बसणारी गोष्ट काय तर आपल्या अनेक शहरांमध्ये AQI 200 ते 300च्या वर गेलेला आहे आणि तरीसुद्धा आपण या गोष्टीला हलक्यात घेतोय किंवा अगदी दुर्लक्ष करतोय. आज जे सगळे त्रास दिसत आहेत ते आपल्याला किरकोळ वाटत आहेत, म्हणजे सर्दी, खोकला, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, थकवा. पण हे फक्त सुरुवात आहे मंडळी, कारण ही लक्षणं सांगतायत आपल्या शरीरात काहीतरी चुकतंय. लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण वाढलेला AQI म्हणजे फुफ्फुसांवरती हळूहळू घाव घातला जातोय. त्यामुळे काय होऊ शकतं तर दमा आहे, श्वसनाचे आजार होत आहेत, हृदयविकाराचा मोठा धोका आहे, लहान मुलांची फुफ्फुसं पूर्ण विकसित न होणं हे सुद्धा यातून घडतंय, वृद्धांमध्ये गंभीर गुंतागुंत बघायला मिळते आणि हो, कर्करोगाचा धोका सुद्धा मोठा आहे. आता ही माहिती खरं तर भीती पसरवण्यासाठी नाही आहे, पण तुम्हाला आणि आम्हाला जागं करण्यासाठी आहे, कारण ही वास्तविकता आहे. आपण रोज जो श्वास घेतोय ते आपल्याला आजारी करत असेल तर प्रश्न विचारायला हवा. सरकार असेल, प्रशासन असेल, धोरण असेल, हे सगळं महत्त्वाचं आहे, पण तोपर्यंत आपण काय करू शकतो तर सगळ्यात आधी AQI चेक करा. म्हणजे बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या फोनवरती AQI तपासा. तो जर 200च्या वर असेल तर कष्टाची कामं किंवा व्यायाम हे तुम्ही घराबाहेर करू नका. मास्कची निवड अतिशय महत्त्वाची आहे. साधा कापडी किंवा सर्जिकल मास्क या बारीक कणांना रोखू शकत नाही, त्यामुळे N95 किंवा N99 यांसारखा मास्क वापरला पाहिजे. नैसर्गिक प्युरिफायर्स तुम्ही असं वापरले पाहिजेत, म्हणजे तुमच्या घरामध्ये, बेडरूममध्ये, हॉलमध्ये स्नेक प्लांट असेल, एरिका पाम असेल किंवा कोरफड लावा. ही झाडं रात्री ऑक्सिजन देतात आणि हवा शुद्ध करायला मदत करतात. पाणी आणि आहार सुद्धा बघितला पाहिजे. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. गूळ, आलं, तुळस, व्हिटॅमिन C हे सगळे पदार्थ घ्या असं डॉक्टर अनेकदा सांगतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. वाफ घ्या. रात्री सध्या म्हणजे झोपताना तुम्ही पाण्याची वाफ घेतली तर श्वसनमार्गातील जमा झालेले जे कण आहेत ते साफ व्हायला मदत होते. आपण शुद्ध पाणी हवं असं म्हणतो, स्वच्छ खाणं हवं असं म्हणतो, पण श्वासाचं काय, त्याकडे आपण कायम दुर्लक्ष करतो. आज जर आपण प्रश्न विचारले नाही तर उद्या आपली फुफ्फुसं आपल्याला उत्तर देतील. आजाराच्या स्वरूपात ही तुम्हाला उत्तरं मिळतील. खरं तर हवा दिसत नाही, पण तिचा परिणाम नक्की दिसतो. मित्रांनो, विकास अगदी गरजेचा आहे, म्हणजे त्याला पर्याय नाही आहे, पण तो आपल्या श्वासांच्या किमतीवरती आपल्याला नको आहे. आज जर आपण या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलं तर उद्याची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि हा व्हिडिओ फक्त माहिती नाही आहे तर एक चेतावणी असं समजा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जितकी जास्त जागृती होईल तितका दबाव प्रशासनावरती सुद्धा निर्माण होईल आणि त्यातून आपण योग्य ते बदल घडवू शकू. लक्षात ठेवा, शुद्ध हवा हा आपला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बघत राहा न्यूज 18 मराठी.